नमस्कार, मी रवींद्र थोरात आणि आपण पाहत आहात भारताचा बुलंद आवाज आपला भारत. आपण आता सागाव येथे आहोत. या ठिकाणी भुवन पाटील नावाच्या 23 वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याचं प्राथमिक तर्क आहे. या ठिकाणी पोलीस या ठिकाणी तपास करत आहेत. नेमका त्याने ती आत्महत्या केलेली आहे तर नेमकं काय आहे हे अद्यापपर्यंत समजायचं बाकी आहे. पोलीस या ठिकाणी तपास करत आहेत. आपण अधिक माहिती मुरबाडचे डीवाय एका तरुणाची म्हणजे बॉडी सापडली होती. काय नेमकं झालंय? गोळी लागण्याची प्राथमिक माहिती समोर येते. काय घटना? आज कुळगाव पोलिसांना प्राथमिक 5च्या सुमारास पाटील माउंटेन व्ह्यू जिमखाना या ठिकाणी भुवन पाटील यांना ते जखमी अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली असता त्यापूर्वीच त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह त्यांना भुवन पाटील यांना हॉस्पिटलला घेऊन गेल्याची माहिती समजली. हॉस्पिटलमध्ये खात्री केली असता ते मयत असल्याची माहिती निष्पन्न झालेली आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही आहे, त्यामध्ये भुवन पाटील हे स्वतः जखमी अवस्थेत बाहेर आलेले दिसत आहेत आणि ते शस्त्र बाहेर टाकताना दिसत आहेत. आणि शस्त्र या संदर्भात आत्ताच मृत्यूची नोंद त्याच्या नातेवाईकाच्या फिर्यादीने घेतलेली आहे. घटनास्थळ पंचनामा, सीसीटीव्ही फुटेज, संबंधित साक्षीदार, इथले केअरटेकर या सगळ्यांचा तपास करून त्याचा आम्ही निष्कर्ष नोंदवू. घटना घडली तेव्हा कोण होते सर इथे? घटना घडली त्यावेळी त्यांचे केअरटेकर इथे उपस्थित होते, पण ते आज झोपलेले, प्राथमिक माहिती विचारण्यासाठी आतमध्ये झोपलेले, एवढी माहिती निष्पन्न आहे. शस्त्र जे सापडले त्याची परवानगी वगैरे काय? हा कुटुंबियांशी तपासाचा भाग आहे. आता कुटुंबियांकडे जास्त सखोल तपास करता आलेला नाही. आता प्राथमिक तपास जो आहे तो झाल्यानंतर त्यांच्यावर जबाब नोंद करणार. आत्महत्या असू शकते. आता आम्ही त्याबाबत काहीच सध्या जी प्राथमिक आत्महत्या आहे ती किंवा इतर काही हाताळताना काय चूक झाली याबाबत आम्ही तपास करून त्याचा निष्कर्ष नोंदवू. पोस्टमॉर्टम साठी बॉडी पाठवली की कसं काय? हो, पोस्टमॉर्टम साठी बॉडी बदला